नमस्कार, कशा आहात सगळे? नक्कीच तुम्ही ठीक असाल. आजच्या दिवसाची सुरुवात खरं तर खूप अशा धक्कादायक अशा न्यूजने झालेला आहे. आपल्या सर्वांचे लाडके आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान कोसळून मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत आणखी 6 जण होते असं सांगितलं जात आहे. खरंच अशा भयंकर घटनेने आपलं महाराष्ट्र हादरलेलं आहे. तर देवाकडे एवढंच प्रार्थना आहे की त्यांच्या कुटुंबाला आणि आपल्या महाराष्ट्राला सावरण्याचं बळ देवो. नक्की राजकारणामध्ये काय घडतं, काय होतं, काय हे सांगू शकत नाही. आपले गोपीनाथ मुंडे झाले, अजित पवार झाले. नेमकं काय घडतंय, कसं घडतंय आणि कसं घडवलं जातंय यामागचं कारण काय समजू शकलं नाही आहे. खरं तर असंच वाटते की जेवढं नॉर्मल लाईफ असेल तेवढं माणूस सुखी असतो. जेवढं जास्त पैसा आहे तेवढं दुश्मनी जास्त आहे असं वाटत आहे. आपण सुद्धा त्यांच्या आत्म्याला शांती भेटावं यासाठी प्रार्थना नक्की करा. काळे आणि लाल्या दोघेच बसलेत कारण स्वीटी आणि चिनी त्या दोघांना सोडून बाहेर फिरायला गेलेत. यांना होतंय बोर म्हणून ती अशी गेटवर बसून ओरडतीये त्यांना, म्याव म्याव. काय म्याव? कुठं गेली स्वीटी? कुठं गेली? यांना बाहेर यासाठी नाही सोडत की गावात यांना मारून खाणारे येतात. हे बघा गाईज, मम्मी काय बनवतीये? हे ब्रेसलेट बनवते तुला हातात बांधायला. ब्रेसलेट. मम्मीकडे खूपच कला आहे गाईज. मम्मी अजून खूप काय बनवली. हे बघा, दाखवू तुम्हाला. मम्मीनं हे बास्केट बनवलंय, हे माझ्यासाठी पर्स बनवलंय, साईड पर्स. आणि हे आहे माझं फेवरेट बास्केट. मम्मीने जे डिझाईन्स बनवले त्यामधलं हे माझं फेवरेट आहे. आणखी ते बघू शकता, लसूण, त्यावरचं स्टार, आणि इथे बघू शकता सूर्यफूल. हे सुद्धा मम्मीने बनवलंय. आणि या सूर्यफुलाला काय यूज केलंय माहिती आहे तुम्हाला? राई. स्वयंपाकात यूज करतो ना आपण फोडणीसाठी, ते यूज केलंय. आणि या खालचं हे झुंबर आहे ना छोटंवालं, हे मी बनवलंय. चला मम्मीसाठी आपण ॲपल कापून देऊया. सर्वात आधी मी साल काढून घेते, कारण कितीही धुतलं तरी आहे ना यावरचा वॅक्स नाही जात. कारण फळ ताजं राहावं म्हणून यावरती वॅक्स लावलेलं असतं. व्हाईट बघा, हे असतं ना, हे वरती वॅक्स असतं. मम्मी थकली असेल, हे घे ॲपल खा. हे बांधून तर घे. वाव, बनवून झालं. अजून कट करायचं आहे. वाव, ब्रेसलेट बघा गाईस, आमच्या घरातील आर्टिस्ट. ही आहे माझी शेजारीन सोनाली. सोनाली हाय कर. ही आली अभ्यास करायला. तिचे आता 10वीचं परीक्षा आहे. तिला थोडंसं प्रॅक्टिस करायचं आहे, त्यासाठी तिला माझं हेल्प हवं आहे. बघू आता मला किती आठवण आहे, काय आहे, थोडंफार तिचा अभ्यास घेऊया. गाईज, मी बनवते संध्याकाळच्या छोट्या छोट्या भूकसाठी स्नॅक्स. हेल्दी स्नॅक्स आहे. हे आहे हंकड. यामध्ये टाकली मी मॅगी मसाला आणि काली मिर्च पावडर टाकले थोडंसं. मम्मी हे घे स्नॅक्स. हे आहे हंकड आणि पापड. खाऊन बघ ना. हे असं तोड आणि लाव, खा. थांब, मी आधी खाऊन दाखवते. खूप छान लागतं काय, खूप. काय इथे काय आहे? काय येतं? कामच का लावतीये? अरे काय, चावायचं नाही हा, हिंसा नाही करायचं. केस करेन तुझ्यावरती, केस. तुलाच बोलतीये मी, केस करेन तुझ्यावर. फ्रीमधल्या गोष्टी कधीच नका घेऊ गाईज. असं का म्हणते वाटत असेल ना. हे बघा, हे शेगडी आम्हाला फिल्टरवर भेटलेलं फ्री, तर याची अशी हालत झाली आहे. गाईज, मी ठरवलेलं की सॅड नाही राहायचं, सॅड व्हिडिओज नाही बनवायचं, परंतु काय करू गाईज, इंस्टाग्राम, फेसबुक जिथे बघेल तिथं दुर्घटनेचे व्हिडिओज, दादांचे सॅड व्हिडिओज, सॅड स्टेटस, हे सगळं बघून ना मन खूपच उदास होत आहे. सो व्हिडिओला इथेच करूया एंड. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.